जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे। प्रीतीच्या फुलावरी सुगंध राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, अशीच राहू दे। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पहा ना, काही ना वाटतं ना, आपलं जीवन जसं छान चाललं आहे ना, अगदी तसंच राहू दे। म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी अगदी माझ्या मताप्रमाणे घडत आहेत ना, अगदी तशाच गोष्टी आयुष्यभर घडत राहू दे। पण पहा ना, जीवन म्हटलं की तिथं नेहमी आपल्या मनासारखं घडेलच असं नाही। बऱ्याच वेळेला आपणाला तडजोड करावी लागते। आता ही तडजोड अनेक बाबतीत करावी लागते, अनेक प्रसंगात तडजोड करावी लागते। नेहमी आपल्या मताप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडतील असं नाही ना। मग काही वेळेस तडजोड करायची म्हणजे स्वभावाला, आपल्या गुणांना बऱ्याच वेळेला मुरड घालावी लागते, आपल्या तत्वाला मुरड घालावी लागते। म्हणजे तडजोड करतो तेव्हा कुठेतरी आपणाला तो छोटासा नकळत तोटासुद्धा सहन करावा लागत असतो। का तर समाजात वावरत असताना बऱ्याच वेळेला तडजोड करणं भाग असतं। कारण आपण एकटे नाही तर आपण समाजात वावरत आहोत। काही वेळेस दुसऱ्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीच्या मताप्रमाणे वागावं लागतं। आपली इच्छा नसताना सुद्धा दुसऱ्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागावं लागतं। एकाच आपण कुटुंबात राहतो आणि आपल्याला समजा बाहेर जायचं असं ठरलेलं असतं, मग घरातील एखाद्या व्यक्तीच्या मनात बाहेर जायचं नसतं, पण सगळ्यांसोबत जावं लागतं। म्हणजेच इथं तडजोड आली, इच्छा नसताना सुद्धा बाहेर जावं लागलं। मग अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपणाला ही तडजोड करावी लागते। आता तडजोड करणं म्हणजे सतत तडजोड केली पाहिजे असं नाही। तडजोड करण्याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत। तडजोड केल्यामुळं काही माणसं दुरावतात, ती न दुरावता आपली होऊन जातात। आणि तडजोड नाही केली तर बरीचशी माणसं दुरावली जातात। पण तडजोडीनं बऱ्याच वेळेला तोटासुद्धा होत असतो। कारण आपण आपल्या स्वभावाला मुरड घातलेली असते। आपल्या मनात नसतानासुद्धा, आपली इच्छा नसतानासुद्धा आपण काय करत असतो, त्या गोष्टी सगळ्या मान्य करत असतो। म्हणजेच इथं काय आहे, आपण आपल्या इच्छाशक्ती इथं दाबून ठेवलेले असतात। मनात नसतानासुद्धा करावं लागलेलं आहे ना, इच्छा नसतानासुद्धा त्या गोष्टी कराव्या लागल्या आणि जे मनात होतं ते करता आलं नाही। म्हणजे आपल्या इच्छाशक्तीला आपण मुरड घातलेली आहे। म्हणजेच तडजोड करणं कधीकधी फायद्याचंही असतं आणि कधीकधी तडजोड करणं यानं तोटासुद्धा होत असतो। मग त्या प्रसंगानुसार आपण तडजोड करायची की नाही हे ठरवायचं असतं। तडजोड केल्यामुळं काय होतं, बऱ्याच वेळेला आपण आपला स्वाभिमान गमावतो असंही होतं ना। दुसरं कोणीतरी सांगत आहे, ती मोठी व्यक्ती आहे, त्याचं ऐकलं पाहिजेल आहे आणि मनात नसताना सुद्धा मग ते ऐकावं लागतं। म्हणजे आपल्या स्वाभिमानाला सुद्धा कुठेतरी ठेच पोहोचत असते आणि आपली मानसिकता कधीकधी मग खचली जाते, सतत जर तडजोड करावी लागत असेल तर। त्यामुळे तडजोड करताना आपणाला त्रास होणार नाही ना, याचासुद्धा कधीकधी विचार करावा। आणि कधीकधी दुसऱ्या व्यक्तीचासुद्धा, समोरच्या व्यक्तीचा पण विचार करणं गरजेचं आहे। त्या व्यक्तीसाठीसुद्धा कधीकधी तडजोड करावी लागते। म्हणजे तडजोड करणं कधीकधी फायद्याचं असतं, कधीकधी तोट्याचं असतं, पण तडजोड ही करावी लागतेच। सगळ्याच गोष्टी मताप्रमाणे घडतील असं नाही ना।
मग कधी राजकीय पक्षात असते, कधी समाजामध्ये असते, कधी आर्थिक बाबतीत असते. म्हणजे असंख्य ठिकाणी तडजोड ही करावी लागतेच. तडजोडीला कधी पर्याय नसतो. पण सारखं असंही नाही आहे की सारखीच तडजोड करावी, सारखी स्वभावाला मुरड घालावी. मग याचा माणसं गैरफायदा घेतात. समोरच्या माणसाला माहीत असतं की हा काय असतो, 2 पावलं पाठीमागे यायला तयार असतो. आणि काही मग काय करतात, याचा गैरफायदासुद्धा घेतात आणि सतत आपल्याला तडजोड करायला लावतात. त्यांच्या मताप्रमाणे आपल्याला वागायला लावतात. त्यांना माहीत असतं आपण तडजोड करतो. त्यामुळे वेळ, काळ आणि परिस्थिती पाहूनच आपण तडजोड करायची आहे. समोरची व्यक्ती कोण आहे हे पाहूनच आपण तडजोड करायची आहे. नाहीतर काय होतं, मग आपलं जगणं मुश्किल होऊन जातं. कारण त्या व्यक्तीनं बऱ्याच वेळेला असं होतं, समोरच्या व्यक्तीने आपल्या स्वभावाचा अंदाज घेतलेला असतो आणि या आपल्या स्वभावाचा काही लोक गैरफायदाही घेतात. कारण आपली भूमिका नेहमी समजूतदारपणाची असते आणि आपला समजूतदारपणा त्यांना माहीत असतो. काही झालं तर ही माणसं काय आहेत, ऐकणारच आहेत. माझ्याशिवाय ही कुठं जाणार नाही आहेत, माझ्याशिवाय यांचं काही पानच हलणार नाही आहे. काही लोकांची अशी समजूत असते आणि त्यामुळं होतं काय, आपण आपलं नुकसान करत असतो. त्यामुळे तडजोड कुठे, कधी, कशी करायची, कोणत्या वेळेला, कोणत्या प्रसंगाला हे आपण ठरवावं लागतं. नाहीतर काय होत असतं, आपलं नुकसान होत असतं, आपलं जगणं मुश्किल होतं, आपलं हसणंसुद्धा काही वेळेस मग मुश्किल होऊन जातं. त्याच्यामुळे तडजोड करावी, तडजोड केलीच पाहिजे, पण योग्य वेळी आणि योग्य प्रसंगी करणं नक्कीच गरजेचं आहे. आपल्या माणसांसाठी आपण तडजोड करतो ती योग्यच असते. पण उठसूट कोणीही आला आणि कोणाच्याही मताप्रमाणे आपण जर वागायचं म्हटलं तर ते शक्य नाही. कारण प्रत्येकाला शेवटी मत आहे, प्रत्येकाला शेवटी मन आहे, प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी आपलं मन दुखावलं जातं, कधी आपल्या भावना दुखावल्या जातात. त्याच्यामुळे तडजोड करताना नेहमी विचार करून करणं गरजेचं आहे. बरोबर ना? पटतं? कसे वाटले विचार अवश्य सांग. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह और शाम. जीवन हे निरंतर चालत राहतं आणि त्यामुळं आपणाला आपलं जीवन आयुष्यभर हे असंच चालत ठेवायचं आहे. त्यामुळं सुबह और शाम म्हणजे सुखदुःख आलं, काही आलं तर तुम्ही चालत राहा, तडजोड करा, पण योग्य वेळी योग्य प्रसंगी करा. तडजोड करणं योग्य असतं, पण वेळ काळ हे साधूनच करा. धन्यवाद.